कसला असणार? बाळूसाठी देवाकडे काहीतरी मागणं मागायला गेले असणार. मग अशी अचानक देवळात जाऊन आले. अरे रामप्पा, अरे काय चाललं हाय इथं? म्या तुला एक डाव सांगतोय तो तुला समजना. तू काय करणार आहेस पुढं? रामप्पा उठ आणि शांतपणे खेळ. वस्तादांनी सांगितलं आहे ना, ते ध्यानात ठेव. मग अरे समजाच ती सांगितलं आहे ना. सांगितलं आहे. आपली जी भगत आहेत ना, आता पत्र पारावर आली बी असतात. म्हणजे बाकीची येणार नाहीत का? त्यासनी बी सांगितलं आहे. आली तर ठीक, नाहीतर त्यासनी बी भोगावं लागल. बराबर बोललास बघ. जे माझ्या पायावर डोकं ठेवणार नाहीत त्यांचं मी वाटोळच करतो. बरोबर नाही. मी तर सांगितलं आहे समजासनी. बघू आता कोण येत आहे आणि कोण नाही तर. मग या येळची जत्रा आपल्या हातात पाहिजे, तरच देवी आई भेटल. आणि हे बघ, त्या बाळ्यावर आणि त्या मायप्पावर चांगली नजर ठेव. अहो, बाया तर गावातच नाही आणि त्याच्या घरच्या समजांवर नजर आहे माझी. आणि हे बघ, पंचावर बी नजर ठेव. अरे आपल्याला जेवढा धोका त्या बाळ्यापासनं आहे तेवढाच धोका त्या पंचापासनं बी आहे. त्या पंचवर बी नजर आहेच माझी. शाबास रे बाळा, चल बघ. दोघं भूत गावात पंचाला ठाव नसन. पंचाला सांगायला पाहिजे आणि पेटल असं सांगायला पाहिजे. सुभद्राला मी बघता येईल, सुभद्राला बघायचं. चला. हेनरी, यो तुम्हाला काही कळतं की नाही? अयो काय झालं? गावाची जत्रा तोंडावर आली आहे. जत्रेची काळजी करा. ये जत्रेची काय काळजी करायची? काय करायची म्हणजे? जत्रेची तयारी कुठपर्यंत आली हे कोण बघणार? लोकांनी पैसे दिले का? नाही दिले अजून, देतील. यो तेच, कधी देतील ते बघा आधी. नाही तर तो देवप्पा येईल आणि सगळं घशात घालून जाईल. ये देवप्पा, देवप्पा गावात पाय ठेवणार नाही, लक्षात असू दे. तो येऊन तुमच्या माघारी काही करून जाईल तरी कळणार नाही तुम्हाला. अयो असे कसे समजणार नाही? अयो मी पंच आहे गावचा, मला सगळे समजते. इथे बसून काही समजणार नाही. त्यासाठी गावात जावं लागेल. अय्यो वैजंता, मी जातो गावात. अयो जातो जातो. यो करा, काय करायचं ते करा. मी जाते आत. सुटलो महादेवा महादेवा, सुटलो रे बाबा. हो पंच, काय झालं? अयो हे त्या, अयो असा कसा आलास काही न सांगता? ते देवप्पा मंगळू गावात आले. माझ्या डोळ्याने पाहिलं म्या. अयो हे हे देवपाची हिंमत वाढत चालली बघा. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की गावातले काही लोक त्या देवप्पाकडे चालले म्हणून. आता ते देवप्पा गावातल्या लोकांसंग येऊन बसला. आता हे माझी बंदूक आण. आजच्या आज ते देवप्पाचा विषय संपवूनच टाकतो बघा. अहो असं कुठं असतं का? पण म्हणजे अव गावातले काही लोक आता देवप्पाच्या बाजूने झाले आहेत. आपल्याला असं करून नाही चालणार. आता आपल्याला जे काही करायचं ना ते शांतपणे करावं लागेल. हो बरोबर बोललास की रे त्या. शांतपणे त्या देवप्पाचा काटा काढायला पाहिजे. हा, पण कसा काढायचा त्याचा विचार करू. काय करायचं?
देवप्पा देवप्पा अरे रामाप्पा, अरे काय चाललंय तुझं? अरे म्या तुला काय सांगतोय आणि तू काय करतोयस? अशानं खुशी जिकायचं हायस होय तू? बाळू, काय नाही होत बघ याचं. रामप्पा, असं व्हायचंच. जिकायचं म्हणजे पडणं आलंच. तू पडलास म्हणून हारला नाहीस रामप्पा. तू जर उठलास नाहीस तर हारलास. प्रयत्न सोडू नका. उठ, दे हात, उठ. हा, वस्ताद, पाठवा तुमच्या पैलवानाला. हा, शाबास. पैलवान वामोर वर्ग शड्डू ठुकून उभा हाय. दाखवून द्या त्याला, कुस्ती खेळणं एवढं सोपं नसतं ते. होय. आणि पैलवान तुम्ही बी दावा, अवघड काय बी नसतं. अयो, मी आधी बसते, लई भूक लागली आहे बघ. आहे का? मी आधी तेच सांगत होते ना वा. बरं बस, मी वाढते तुला. तुम्ही बी बसा की. हा, काय वाढायचंय त्यात? आणि तसं बी बाहेरचं कोण नाही आहे, समधी घरातलीच आहे. घेत्याला आपल्या हातानं. तुम्ही बसा. हा, बसा. वय बस. सुंदरा, ध्यान कुठं आहे तुझं? काय म्हणतायत समधी? वय मी ऐकलं म्हणलं आधी गंगीला वाढते. अरे, तुझा उपास आहे का? वय हा, आज कसलं उपास? काय नाही. हाय तेच कसला? कसला असणार? बाळूसाठी देवाकडं काहीतरी मागणं मागायला गेले असणार. मग अशी अचानक देवळात जाऊन आले. नक्की यांना काहीतरी जीवाला घोर आहे. आमच्यापासून हे लपलंय का? सुंदरा, ताट घे, भाकर घे आणि जेवा बस पटकन. नाही. म्हणजे तू बाळासाठी उपास केला आहेस तर? वय चांग भलं. वस्ताद, पाठवा तुमच्या दुसऱ्या पैलवानाला. पैलवान हो पुढं.
सांग भलं. अय्यो अहो पण एक बोलू का? काही बोलू नकोस, काही बोलू नकोस. सगळी कामे मला सांगतोस तू. काही बोलू नकोस. हो तसं नाही. तसं नाही आणि असं नाही, काही बोलायचं नाही. काय रे ते तू सारखा सारखा वाड्यावर काय येतोस? आता तुमच्या बिगर माझं दुसरं तरी कोण आहे? अय्यो गोडगोड गोडगोड बोलतो. अय्य कामाचं बघ जा जरा. जा पटकन. जातो की. अय्यो कधी? आता लगेच थोड्या वेळाने जातो. काय मुहूर्त बघणार की काय रे त्या? लग्न झाले असते तर सारखा 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 घरी गेला असतास की रे. मग तेच तुम्हाला म्हणलं लगीन तरी लावून द्या माझं, तर ते बी नाही जमत. यो अरे तुला किती वेळा सांगितलं बघतो म्हणून. जरा धीर धर की रे बाबा. आपण कधी? अहो ते बेळगावच्या पाहुण्याला बोलून ठेवले होते ना, बघा की जरा बोलून. अय्यो म्हणजे काका जवळ येतील ना तेव्हा त्यांच्याशी बोला ना. खूपच घाई झालेली दिसते तुला लग्नाची. बोलतो मी माझ्या पद्धतीने. बोला बोला. पक्कच करून टाका समजा. आधी सुभद्राशी बोलतो. अय्यो ती आधी माझ्याशी बोलायला लागली. त्या वाड्यात रमली की मग बोलतो. आणि काकांची बोलणे चुकीचे वाटले असते रे. ते मुंबईला कामानिमित्त निघाले होते म्हणून नाही बोललो. अय्यो कोणाशी पण बोला, पण बोला. हेनरी, काय झाले वैजंता? काय झाले काय झाले? इथेच बसून राहणार आहात की चावडीवर जाऊन काही बघणार पण आहात म्हणते मी. अयो जाणार की चावडीवर? जाणार 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 जाणार. ते कामाचं बोलत होतो, महत्वाचं बोलत होतो तात्यासोबत. अय्यो अक्का लय महत्वाचं बोलत होतो. जाणारच होतो. हे चल की रे तात्या. थांबा, आता नको. मी बाहेर जाणार आहे. सुभद्रा एकटी आहे आत. मी परत येईपर्यंत थांबा आता इथेच. अय्यो थांबतो थांबतो. खरं तर मला खूप महत्वाचं काम होतं बघ वैजंता, पण तू म्हणतेस बाहेर चाललीस तर मी थांबतो. अय्यो तू जाऊन ये, निवांत तुझं काम करून परत ये. मी थांबतो. अय्यो मग नंतर मी जातो कामाला. तिला काय हवं नको ते बघा म्हणते मी. अय्यो आणि म्हणले म्हणून लगेच बोलत बसू नका तिच्याशी. तिला आराम पण करू द्या जरा. अय्यो अय्यो मी कशाला बोलतो तिच्याशी? अय्यो मला माझी कामे महत्वाची. अय्यो काय रे तुझ्या कामाचं बोलेन तात्यासोबत तिच्याशी. अय्यो येते मी जाऊन. अय्य म्हणजे तू बाळासाठी उपास केला आहेस तर? वय म्या माझ्या बाळूसाठी उपास केला हाय आणि म्या तो निभावणार. पण उपयोग काय आहे त्याचा? इतके उपास तापास करून काय फरक पडला आहे का? ते काय मला ठाव नाही. सुंदरा, हे काय मला आवडलं नाही. तू उपास तापास करून बाळा सुधारणार असता तर आता पत्र सुधारला असता. पण ही काळ्या दगडावरली रेख आहे. तू उपास करून देव तुला मार्ग दावल असं मला काय वाटत नाही. आणि बाळ्या काय सुधारायचा नाही.
बाळू एवढा विचार कसला करतो रे? काय नाही काही झालंय का? नाही बर गंगप्पा, मला जर जायला लागलं तर रामापाकडे ध्यान ठेव. तू जाणार आहेस? काय सांगता यायचं नाही. अरे मग असं नको बोलू ना. अरे घरची आठवण काढत असतील आणि पुण्यांदा कोण मला न्यायला आलं तर मला थांबता यायचं नाही. तात्या हा? सुभद्राला हाक मार. मी हाक मारू? अय्यो कोण मग मी? नाही बर काय म्हणू? सुभद्रा ताई अशी हाक मार. पंच ताई. काय पंच, तुमचं काय घोडं मारलं मी? ए पोपटा, जास्त बोलू नकोस. सांगितलं तेवढं कर. सुभद्रा ताई अशी हाक मार आणि बोलावा. कसं म्हणशील? सुभद्रा ताई असं. काय हाक मारशील? सुभद्रा. सुभद्रा ताई अशी हाक मार. पंच सुभद्रा आले. मी तुम्हाला तेच बोलत होतो. बरं झालं आले. ए तत्य, ए तत्य. सुभद्रा कशी आहेस? अय्यो बरी आहे. तुला काय हवे काय नको मला सांगत जा, मी सगळं करेन. हं? अय्यो तुम्हालाच सांगणार की. आणि येत त्या वैजंता बाहेर गेलेली बघा, तिच्याकडे लक्ष ठेव. कधी पण वाड्यात एकदम भस्कन येईल. अय्यो तोपर्यंत मी बघतो तुझ्या लग्नाच. हो ग. सुभद्रा कसा वाटला वाडा? अय्यो खूप आवडला की हो. पुण्याचं कोण मला न्यायला आलं तर मला थांबता यायचं नाही. का? अरे कारण काय सांगायचं, रामापासाठी थांबलोय म्हणून. हे कारण पूर्ण आहे. अरे हा ते बी खरं आहे, पण मला काय वाटतं बाळू, जत्रा होस तर थांबलं तर बरं होईल. हे मला बी समजत आहे. बाळू तू इथं थांबला तर रामप्पा कुस्ती जिकल बघ. मला कळत आहे, मी लय सारखी विचार करतो आहे. पण बाळू तू आल्यापासून रामप्पा लय शहाण्यागत वागतो आहे. आणि तू म्हणला तसं झालं, तो कुस्ती जिंकला तर पुढं समजा नीट होईन बघ. गंगप्पा मला बी समजत आहे. आता मला बी काय सांगता यायचं नाही. तुझ्या मनाची तयारी ठेव. मी गेलोच तर रामप्पाचं ध्यान हालायचं नाही याची काळजी घे. त्याला सतत कुस्तीच्या कामात ठेव. तू खुराक येळवर दे. हा पर तू असा अचानक का जायचं बोलतो हाय, ते काय समजत नाही बघ. तुला समजणार बी नाही. का? काही झालं आहे का? काय झालंय जी? काय नाही. बाळू एवढा कसला विचार करतोय रे तू? त्याला एक आठवलं.
काळजी करायचं काही नाही. जा तुम्ही तुमचे काम करा आणि तू व्यायाम कर.